विचारधारेला तिलांजली, MIMशी घरोबा। भाजपचा सत्तेसाठी अकोट पॅटर्न। अकोट पॅटर्न वरून राजकारण तापलं। राज्यात हिंदुत्ववादाची भूमिका आक्रमकपणे मांडणाऱ्या भाजपनं अकोट नगर परिषदेत सत्तेसाठी नवा पॅटर्न स्वीकारलाय। विचारधारेवर पाणी सोडून भाजपनं अकोट विकास मंचच्या माध्यमातून थेट MIMशी युती केली। इतकंच काय तर काँग्रेस मुक्त भारत करण्याच्या आरोळ्या देणाऱ्या भाजप नेत्यांनी अंबरनाथ नगर परिषदेत काँग्रेस सोबतच हात मिळवणी केल्यानं भाजपच्या या छुप्या युतीवरून विरोधकांनी चांगलंच रान उठवलंय। मीरा भाईंदरमध्ये भारतीय जनता पक्षानं MIMला पाठिंबा दिलाय। पुढे मीरा भाईंदरमध्ये हे फडणवीस ओबीसी भाई भाई ओबीसी आणि काँग्रेस बरोबर त्यांची चुंबाचुंबी जी चाललेली आहे, हा निकाह लागलेला आहे त्यांचा। मग आता हिरवे नाही झाले। मी जे म्हणतो ना, दुतोंडी गांडूळ आहे आणि त्या पद्धतीनं त्यांचं राजकारण सुरू आहे। त्यांच्यात काही खरं नाही। दरम्यान अकोट आणि अंबरनाथ मधील युतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज असल्याची माहिती समोर आली आहे। मंत्री नितेश राणेंनीही या नाराजीवर बोलताना पक्षात सडलेले आंबे असल्याची टीका केली आहे। आता सडके आंबे काढून टाकण्याचं काम आज सकाळी जसं आमच्या आदरणीय मुख्यमंत्रीजींनी अतिशय ठोस भूमिका घेतलेली की हे चालणार नाही। MIM आणि ह्या सगळ्या यांच्यासारख्या पक्षांबरोबर युती नक्की निश्चित चालणार नाही। ही जी ठोस भूमिका आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी घेतली त्याच्यामुळे पडसाद दिसतील ना। हिंदुत्वावर कुठल्याही पद्धतीचा कॉम्प्रोमाइज नाही, ही आमच्या सगळ्यांची भूमिका असल्यामुळे मला वाटतं हे जरी कोणी काय मस्ती केलेली असेल त्यांना शासन तुम्हाला होत असताना दिसणार। दुसरीकडे अकोटमध्ये MIM भाजप युती नसल्याचं MIM नेते इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केलं। तर अंबरनाथमध्येही काँग्रेस भाजप युती नसल्याचं सपकाळ यांनी म्हटलंय आणि संजय राऊतांचा दावा फेटाळून लावलाय। स्थानिक पातळीवर कोणतीही युती ही छुपी युती नसल्याचा दोन्ही नेत्यांनी दावा केलाय। ज्या पक्षांनी या देशामध्ये काय जाती जाती धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलेलं आहे त्याच्या सोबत आम्ही बसणार नाही हे स्पष्ट केलेलं आहे। आणि ते 5च्या 5 जे काउन्सिलर्स आहे आम्ही गटातून बाहेर पडत आहे हे लिखितमध्ये द्या। आणि माझ्या पक्षाचा आदेश आहे बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी साहेबांचा की आपण महाराष्ट्रामध्ये कुठेही कोणतीही आघाडी तयार होऊ द्या, आम्ही भाजप सोबत जाणार नाही। काँग्रेस ही भाजपच्या निवडणुकीत काही वरती कमळ खाली पंजा अशा अनुषंगाने आम्ही तिथे निवडणूक लढलो नाही। आम्ही वेगवेगळीच निवडणूक लढलेलो आहे। भारतीय जनता पक्षासोबत आम्ही कुठेही गेलेलो नाही आणि कुठेही जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही। जी बातमी चालू आहे ती एकांगी चालू आहे आणि या संदर्भामध्ये तिथले जे तालुका अध्यक्ष आणि जे उमेदवार आमचे लढले होते यंदा त्या ठिकाणी या सगळ्या संदर्भामध्ये स्पष्टीकरण देखील आम्ही मागितलेलं आहे। नगर परिषदेच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी कट्टर वैरी निवडणुकीसाठी एकत्र आल्याचं तुम्ही पाहिलंय। मात्र आता विचारधारा राजकीय नीतिमत्ता सोडून एकमेकांचे विरोधक एकत्र आल्यामुळे राज्याच्या राजकारणाचा चिखल झालाय। त्यामुळे या युतीचे राजकीय पडसाद आगामी महापालिका निवडणुकीत उमटण्याची शक्यता अधिक आहे। अंबरनाथहून अजय दुधाणेसह अक्षय गवळी, अकोला।